परखंदळीमधील गायरान गट क्रमांक 299 मध्ये 18.30 हेक्टर क्षेत्र आहे. ग्रामपंचायतीनं सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्यानं गायरानात वृक्ष लागवड केली आहे. या गायरान जमिनीतील काही जागा मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजनेसाठी देण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ग्रामपंचायतीशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. ग्रामपंचायतीनं याला विरोध केला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनानं आपल्या अधिकाराखाली यातील 10 हेक्टर क्षेत्र मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजनेसाठी एका कंपनीला 30 वर्षाच्या भाडे करारावर दिलं. ग्रामस्थांच्या विरोधानंतर सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 10 ऐवजी 7 हेक्टर क्षेत्र संबंधित कंपनीला देण्यात आलं. संबंधित ठेकेदार कंपनीनं त्या जागेतील झाडं समूळ काढायला सुरुवात केल्यानं ग्रामस्थांनी त्याला विरोध करत वृक्षतोड थांबवली आहे. ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधीनं ग्रामपंचायतीनं वृक्षतोड करायला सांगितल्याचं सांगितलं, तर ग्रामविकास अधिकारी बाबूराव पाटील यांनी वृक्षतोडीशी ग्रामपंचायतीचा संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय. बेकायदेशीर वृक्षतोडीबद्दल कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. परमिशन दिलेलंच नाही आणि ग्रामपंचायत उमेश देसाई म्हणून सरपंच आहेत, ते सुद्धा म्हणजे आम्ही ठराव दिलेला नाही. मग ह्या लोकांनी बेफिकिरी दंडुकशाही कुठल्या बेसवर केली? ही घुसखोरी चालली आहे काहीतरी का बिहार करायचा विचार आहे पन्हाळ्याचा बी? हे काय कळत नाही आम्हाला. ती जे सखोल चौकशी होऊन त्या जो कॉन्ट्रॅक्टर कोण आहे कोणी सौर ऊर्जा त्याच्यावर तात्काळ कारवाई व्हायला पाहिजे, नाहीतर आम्ही उपोषण कलेक्टर ऑफिसला करणार. यावेळी शिवाजी पाटील, अशोक सुतार, धोंडीराम मेंगाणे आदी उपस्थित होते.